मित्रांनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये कोर्टात केसची सुनावणी सुरू होते. सावीला सगळ्यांसमोर उभं केलं जातं. कोर्टात तिला सांगितलं जातं, सावी नाईक उर्फ सावी मुजुमदार, तुम्ही गीतेवर हात ठेवून शपथ घ्या आणि सांगा की तुम्ही हे सगळं केलं नाही. सावी गीतेवर हात ठेवते आणि ठामपणे सांगते, मी हे काहीच केलेलं नाही. माझ्यावर लावलेले सगळे आरोप खोटे आहेत. पण कोर्टातले लोक तिला पुन्हा पुन्हा विचारतात, खरं काय आहे ते सांगा. तेवढ्यात अंगदला सुद्धा गीतेवर हात ठेवायला सांगितलं जातं. अंगदही शपथ घेऊन बोलायला लागतो. सावी हे सगळं पाहून खूप घाबरते. ती मनात म्हणते, आता मी काय करू, मला काहीच कळत नाहीये. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते. तेवढ्यात सावीचे वकील तिला धीर देतात. ते म्हणतात, सावी घाबरायचं काही कारण नाही. तुम्ही निर्दोष आहात. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. सावी थोडी सावरते आणि म्हणते, हो मी निर्दोष आहे. यानंतर सावी आपली बाजू मांडते. ती ठामपणे सांगते, मी अंगदसोबत काहीच चुकीचं केलेलं नाही. तो सगळं खोटं बोलतो आहे. पण अंगद लगेच उलट उत्तर देतो. तो म्हणतो, नाही मी खरं बोलतोय. सावीने माझ्यासोबत चुकीचं वागलं. तो स्वतःला पीडित दाखवायला लागतो आणि म्हणतो, असं फक्त मुलींसोबतच होतं असं नाही, मुलांनाही त्रास होतो. हे ऐकून कोर्टात वातावरण अजूनच तणावाचं होतं. सावी पूर्णपणे गोंधळून जाते. तिला वाटतं, आता मी काय करू. तेवढ्यात वकील काही फाईल्स घेऊन येतात आणि कोर्टात सांगतात, हे सावीविरुद्धचे पुरावे आहेत. हे पुरावे पाहिल्यावर सगळं स्पष्ट होईल. अंगद पुन्हा म्हणतो, मी आधीच सांगितलं होतं, तेच खरं आहे. सावी मात्र सतत एकच म्हणत राहते, मी काहीच केलेलं नाही, तो खोटं बोलतोय. अंगद अचानक रडायला लागतो, नाटकीपणा करतो. हे सगळं पाहून भास्कर हळूच मालती आणि दामिनीला म्हणतो, बघितलं का, अंगद खूप ओव्हर ॲक्टिंग करतोय. आपल्याला याला थोडं आवरायला लागेल. दामिनी सुद्धा म्हणते, हो इतकं नाटक जास्त चालणार नाही. आणि इकडे दुसरीकडे धैर्य झोपेतून उठतो. त्याला खूप अस्वस्थ लागत असतं. तो इकडे तिकडे पाहतो आणि सावीला शोधायला लागतो. तो म्हणतो, सावी तुम्ही कुठे आहात, मला तुमच्याशी बोलायचंय. पण सावी कुठेच दिसत नाही. धैर्य अजूनच घाबरतो. आता पुढच्या भागात काय होणार. सावी कोर्टात स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का. धैर्य वेळेत सावीपर्यंत पोहोचेल का. हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.